नमस्कार, मी नितीन पाटील मुळे नंबर 1 न्यूज चॅनल प्रस्तुत गरजा महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघूया आजच्या ठळक बातम्या। वडाळी परिसरातून चोरी गेलेले इलेक्ट्रिक केबल, जळलेल्या तारांच्या भंगाराच्या स्वरूपात लपवून ठेवणाऱ्या तिघा आरोपींना फैजलपुरा पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एकूण 2,65,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी हितेश महेंद्र तायवाडे, वय वर्ष 32, राहणार साईविला अपार्टमेंट, वडाळी नाका यांनी फैजलपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती। त्यांच्या मालकीचे ईव्ही केबल अंदाजे 65,000 रुपये व एलटी केबल असे एकूण 2,65,000 रुपयांचे केबल वडाळी येथील गोदामाजवळून चोरीला गेले होते। या प्रकरणी पोलिसांनी बांधवी कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केलाय। तपासादरम्यान घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला। या प्रकरणात उदय महेंद्र पवार, वय वर्ष 25, वीरेंद्र महेंद्र पवार, वय वर्ष 19, दोघेही राहणार पारधी कॉलनी वडाळी यांनी केबल चोरी करून ते वसीम खान रफिक खान, वय वर्ष 36, राहणार एकता नगर अमरावती याला विकल्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेऊन चौकशी केली असता चोरीचा मुद्देमाल जळलेल्या तारांच्या भंगाराच्या स्वरूपात जप्त करण्यात आलाय। सदर कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली फैजलपुरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रोशन शिरसाट, पोलीस उपनिरीक्षक राहुल महाजन, योगेश श्रीवास, सुभाष पाटील, शशिकांत गवई, हरीश चौधरी, सागर चव्हाण, जावेद पटेल, जयेश पर्वते आदींनी केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास फैजलपुरा पोलीस करत आहेत। घरात कामासाठी येणाऱ्या महिलेनेच घरातून सोन्याची चेन चोरल्याचा प्रकार उघडकीस आला असून गाडगेनगर पोलीस स्टेशन येथील डीबी पथकाने आरोपी महिलेकडून सुमारे 2,10,000 रुपये किमतीची 16.5 ग्रॅम सोन्याची चेन जप्त करण्यात आली आहे। या प्रकरणी फिर्यादी मनोज कुमार वसंतराव सिसोदे, वय वर्ष 44, व्यवसाय शिक्षक, राहणार पाठ्यपुस्तक मंडळ चौक अमरावती यांनी तक्रार दिली होती। त्यांनी दिलेल्या माहितीनुसार 24 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारात ते बाहेर फिरायला जात असताना मुलीची सोन्याची चेन घरी ठेवण्यात आली। घरातील कामासाठी येणारी महिला त्या दिवशी घरात आली असता ही चेन चोरी गेल्याचे नंतर लक्षात आले। या तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून तपास सुरू करण्यात आला। तपासादरम्यान डीपी पथकाने संशयितांची चौकशी केली असता घरात काम करणाऱ्या महिलेने चोरी केल्याची कबुली दिली आहे। तिच्याकडून 16.5 ग्रॅम सोन्याची चेन किंमत अंदाजे 2,10,000 रुपये हस्तगत करण्यात आली आहे। ही कारवाई पोलीस आयुक्त राकेश ओला, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त शिवाजी बचाटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरेखनाथ जाधव, पीआय विजय पंढरे, समाधान वाठोळे यांच्या नेतृत्वात डीपी पथक प्रमुख मनोज मानकर, आरती गवई तसेच पोलीस कर्मचारी भारत वानखेडे, राजेश गुरेले, मनीष शेख, सुशांत प्रधान, सुनील बिजागेरे, रुपेश हटकर यांनी केली आहे। महाराष्ट्र विधान परिषदेत नियम 101 अंतर्गत पत्रकार व वृत्त विक्रेत्यांसाठी जाहीर केलेल्या आर्थिक विकास महामंडळासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडत आमदार श्रीकांत भारतीय यांनी पत्रकारांच्या प्रश्नांकडे सभागृहाचे लक्ष वेधले। उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी पत्रकार सन्मान योजनेतील अडचणी, प्रलंबित अर्ज आणि पात्र पत्रकारांना न्याय देण्यासाठी सक्षम यंत्रणा उभारण्याची गरज व्यक्त केली आहे। यावर सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले। दरम्यान डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी पत्रकारांच्या प्रश्नांवर सभागृहात आवाज उठवल्याबद्दल आमदार श्रीकांत भारतीय यांचे आभार मानले। तसेच डिजिटल पत्रकारांशी कायदेशीर व्याख्या निश्चित करणे व ज्येष्ठ पत्रकार सन्मान निधीचे प्रलंबित अर्ज मंजूर करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली आहे। मी राजा माने, विधान परिषदेचे सदस्य आणि भारतीय जनता पक्षाचे नेते श्रीकांत भारतीय यांनी आज विधान परिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला। त्याबद्दल मी राज्यातल्या तमाम पत्रकार आणि पत्रकारांच्या संघटनांच्या वतीनं त्यांचं मनापासून आभार मानतो। डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी श्रीकांतजींचं मनापासून आभार मानतो। त्याशिवाय त्यांनी उठवलेल्या आवाजाला प्रतिसाद देणाऱ्या मंत्री आशिषभाई शेलार आणि
विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे यांचं देखील मनापासून आभार मानतो. हे आभार मानत असताना मागील काही अधिवेशनांमध्ये पत्रकारांच्या प्रश्नांवर आवाज उठवला गेला, परंतु आवाज उठवल्यानंतर आश्वासनं दिली गेली, पण कृती मात्र झाली नाही. हे कटू सत्य आहे. तर माझं सरकारला विनंती राहील, आशिषजी शेलार आणि श्रीकांत भारतीय यांना देखील विनंती राहील की आपण जे प्रयत्न करतो म्हणून जाहीर केलं आहे तर त्याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं गतीनं होईल यासाठी आपण डोळ्यात तेल घालून आम्हाला मदत करावी. सगळ्यात महत्त्वाचं डिजिटल पत्रकार आणि डिजिटल पत्रकार नक्की कुणाला म्हणायचं याची व्याख्या देखील शासन दरबारी ठरली पाहिजे. त्याशिवाय महाराष्ट्रात जे आज डिजिटल पत्रकारांचं खूप मोठं पीक फोफावलेलं आहे, याला शिस्त लावण्याचं काम, कायद्याच्या चौकटीत बसवण्याचं काम आपणच करू शकता आणि निश्चितपणानं आपण ते कराल. डिजिटल पत्रकाराला अधिकृतपणे पत्रकार म्हणून मान्यता देण्याबरोबरच ज्या ज्येष्ठ पत्रकारांचे सन्मान आणि पेन्शन, ज्याला पेन्शन म्हणतो आपण, ती पेन्शनची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत, त्या प्रकरणात देखील आपण लक्ष घालावं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी देखील पत्रकारांच्या प्रश्नात लक्ष घालावं. मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नासंदर्भात पाठपुरावा केलेला आहेच, शिवाय पत्रकारांच्या मुलामुलींसाठी प्रतिबिंब प्रतिष्ठान हे स्थापन करायला त्यांनी आम्हाला प्रेरणा दिली. त्याला त्यांनी पूर्ण पाठबळ दिलं आणि राज्यातल्या पत्रकारांच्या मुलामुलींच्या करिअरसाठी अगदी खारीचा वाटा उचलण्याचं काम राज्यात हे प्रतिबिंब प्रतिष्ठान करतंय. तर सरकारला नव्यानं परत एकदा विनंती, मी श्रीकांत भारतीय यांना विनंती करतो, श्रीकांतजी आपण मनावर घ्या आणि आमचा प्रश्न मार्गी लावा. जय हिंद, जय महाराष्ट्र. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची जयंती साजरी करण्यात आली आहे. या प्रसंगी कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्प अर्पण करून विद्यापीठाच्या वतीने अभिवादन केले. जयंती कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉक्टर अविनाश असनारे, उपकुलसचिव साक्षी ठाकूर, प्रशासन विभागाचे अधीक्षक डॉक्टर धनंजय पाटील तसेच अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. संचालन व यशवंतराव चव्हाण यांच्याबद्दल माहिती जनसंपर्क अधिकारी डॉक्टर विलास नांदुरकर यांनी दिली आहे. ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये द्या. आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी 99 21 58 96 63 या व्हॉट्सअपवर मेसेज करा.